नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 ऑगस्ट 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा जोडीदार काहीसा दुखावला जाईल. स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठल्या पार्कमध्ये जाऊ शकता. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा बदनामी होऊ शकते. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करू शकतात. उपाय: चंद्राच्या वस्तू जसे की तांदूळ, साखर, पीठ, मैदा, दूध इत्यादी यापैकी कोणत्याही वस्तूपैकी एक वस्तू कुठल्याही धर्मस्थानामध्ये दिल्याने पारिवारिक जीवन चांगले राहील. वृषभ राशी, हा दिवस उत्तम दिवसापैकी एक असेल. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकता. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईज देईल. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसासाठी उत्तम आठवणी एकत्र करू शकता. आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका. आरोग्य संदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. घरातील कोणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही विवादात्मक विषय काढणे टाळा. उपाय: पिठामध्ये काळे आणि पांढरे तीळ मिसळा आणि वाढत्या स्वास्थ्यासाठी माशांना खाऊ घालण्यासाठी नरम गोळे बनवा. मिथुन राशी, विद्यार्थ्यांनी आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल, आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे असेल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून छान सरप्राईज मिळू शकेल. सर्व चांगल्या गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी राहाल. घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. उपाय: कुटुंबात आनंद टिकवून ठेवण्यासाठी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला. कर्क राशी, गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आजचा दिवस त्या उत्तम दिवसापैकी एक असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळेपर्यंत आराम करत राहता. यानंतर स्वतःला ताजेतवाने वाटेल, याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. शारीरिक सुदृढतेसाठी कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळीत असेल आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकता. उपाय: आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना गोड पदार्थ वाटा. याने कुटुंबात आनंद राहील. सिंह राशी, धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते. तसेच तुम्ही मंदिरात जाऊ शकता. दानदक्षिणाही करण्याची शक्यता आहे. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल.
आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. तुम्ही प्रेमात पळून निघाला तरी हळूहळू प्रेम मिळवण्यात यशस्वी राहाल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमच्या कुटुंबियासोबत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी हे सगळे वाद मिटून जातील. उपाय: उत्कृष्ट कौटुंबिक आयुष्य प्राप्त करण्यासाठी कुत्र्यांना दूध प्यायला द्या. कन्या राशी: जर आज काही काम नसेल तर कुठल्या लायब्ररीत वेळ व्यतीत करणे चांगला विकल्प असू शकतो. तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी तयार कराल, कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. उपाय: ओम भौमाय नमः मंत्राचा प्रातःकाळी 11 वेळा उच्चार केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. तूळ राशी: गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ बर्बाद कराल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तो तुमच्याशी भांडण करेल. आजचा दिवस कुठल्या धार्मिक स्थळाला समर्पित करणे, आपली मानसिक शांती कायम ठेवणे हे सर्वश्रेष्ठ साधन असू शकते. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. उपाय: पूजास्थळी पांढऱ्या शंखाची स्थापना करून त्याची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. वृश्चिक राशी: जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. वेळ कसा व्यतीत होतो या गोष्टीचा अनुभव तुम्हाला कोणी मित्रासोबत भेट केल्यावर होऊ शकतो. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते. आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. आज तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. उपाय: सुखी कौटुंबिक जीवन जगण्यासाठी वाहत्या पाण्यात काचेचे 4 तुकडे टाका. धनु राशी: तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. मित्रासोबत फोनवर गप्पा करणे यापेक्षा अधिक उत्तम काय असू शकते. याने तुमचा तणाव दूर होईल. आरोग्य एकदम चोख असेल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील, मात्र आपल्या प्रयत्नावर बरेच काही अवलंबून असेल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. उपाय: सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करा. याने कुटुंबात आनंद राहील. मकर राशी: रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला एकमेकांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.
आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. उपाय: दुसऱ्यांची पीडा, निंदा याचा त्याग केल्याने आर्थिक स्थितीसाठी शुभ राहील. कुंभ राशी. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. जर लोन घेणार असाल तर आजच्या दिवशी लोन मिळू शकते. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे होईल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल, परंतु चिंता करू नका, वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते. उपाय: ओम राहावे नम मंत्राचा 11 वेळा पाठ केल्याने कौटुंबिक आयुष्य सुंदर होईल. मीन राशी. गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्यासाठी वेळ घालवू शकता. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकार क्षमता घटेल आणि विचारशक्ती खुंटेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. आज तुमच्यासाठी धन कमावण्याची बरीच संधी मिळेल. स्वतःला घरगुती कामात गुंतवून घ्या. त्याच वेळी उत्साह येण्यासाठी आणि कामाचा वेग टिकवून राहण्यासाठी मन रिझविणाऱ्या गोष्टीवर थोडा वेळ खर्च करा. धन्यवाद.